जे महाराष्ट्राच्या मनात तेच मी करेन, मराठी ताकद एकत्र होऊ नये म्हणून मालकांचे नोकर भेटतायत। राज ठाकरेंसोबतच्या भेटीवरून उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल। उद्धव ठाकरे बोल बच्चन लोकांना मी उत्तर देत नाही। उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। अमित शहा आणि फडणवीस घरफोडे असल्याची ठाकरेंकडून टीका करण्यात आली होती। मराठी स्वाभिमानी पक्ष एकत्र येतोय म्हणून मिंधेंचा जळफळाट। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची एकनाथ शिंदेंवर टीका। युती करण्यासाठी किती लाचार झाले, युती करता का असं म्हणतायत। राज ठाकरेंसोबत युतीच्या चर्चांवरील उद्धव ठाकरेंच्या विधानावर एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर। मनसे ठाकरे युतीच्या शादीत ठाण्याचा अब्दुल्ला दिवाना। खासदार संजय राऊत यांचा एकनाथ शिंदेंना टोला, तर दोन्ही भाऊ एकत्र येऊ नये म्हणून तडफड सुरू असल्याचा राऊतांचा दावा। चिन्ह चोरलं, वडील चोरले तरी उद्धव ठाकरे संपत नाही। शिंदेंचा मेळावा म्हणजे पैसे फेको तमाशा देखोवाला, चोरांचा बाजार। उद्धव ठाकरेंची शिंदे सेनेवर सडकून टीका। शिवसेना प्रमुखांचा ब्रँड पुसायला निघाले तर तुमचं नामोनिशाण पुसून टाकेन। अंगावर येताना अँब्युलन्स घेऊन या, जाताना आडवे होऊन जाल। मुंबई महापालिकेवरून भाजपला उद्धव ठाकरेंचं थेट आव्हान। कमॉन किल मी म्हणणाऱ्यांचा मुर्दा विधानसभेत महाराष्ट्रानं आधीच पाडलाय। मेलेल्यांना कोण मारणार? पालिका निवडणुकीतील आव्हानावरून शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार। मनसेसोबत युती केल्यास ठाकरेंच्या थोड्या तरी जागा येतील। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांची टीका, तर दोन भाऊ एकत्र येऊ नये म्हणून भाजपची तडफड सुरू आहे। संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर। दोन्ही शिवसेना आणि मनसेनं एकत्र यायला हवं। दोन्ही शिवसेना मनसेच्या युतीसाठी पुढाकार घ्यायला तयार। शिंदेंच्या शिवसेनेतून मोठी बातमी, कीर्तिकरांचं मोठं वक्तव्य। राज ठाकरेंच्या मनात आहे तेच माझ्या मनात। राजकारणात वेळ नेहमी येते, मात्र कुठलीही वेळ वाईट नसते। ठाकरेंची शिवसेना मनसे युतीवर बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया। मतांच्या राजकारणासाठी दाढ्या कुरवाळणं बंद करावं। बाळासाहेब स्वर्गातून पाहत असतील तर त्यांना आज वेदना होत असतील। पडळकरांची उद्धव ठाकरेंवर टीका। मुंबईत आम्हा सर्वांमध्ये उद्धव ठाकरेंचीच ताकद जास्त। उद्धव ठाकरेंना विचारात घ्यावं लागेल। बीएमसी निवडणुकीच्या प्रश्नावर शरद पवारांचं मोठं विधान। कोणत्याही भाषेची सक्ती करणं हे काही योग्य नाही। हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया। लोकसभेला देखील बँक उघडली होती, लोकांनी यातून काय समजायचंय ते समजून घ्यावं। पीडीसीसी बँक रात्री उघडल्यावरून पवारांचा निशाणा। दोघं मिळून पक्षाला हायजॅक करू असं राऊत शिंदेंना म्हणाले होते। गुलाबराव पाटलांची संजय राऊतांवर टीका। 20 आमदारांपैकी काही आमदार आमच्या संपर्कात, मंत्री गुलाबराव पाटलांचा दावा। वाघ कधीही शरण जात नाही आणि गवत खात नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। तर संजय राऊत नावाचं कार्टून आमच्या मतांवर खासदार झाले। गुलाबराव पाटलांचा राऊतांवर निशाणा। दोन्ही शिवसेनांनी एकत्र यायला हवं। दोन्ही शिवसेनेच्या युतीसाठी पुढाकार घ्यायला तयार। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकरांचं मोठं वक्तव्य। माझा भाजप प्रवेशाचा विषय केव्हाच संपला। भाजप प्रवेशाच्या विषयाला मी पूर्णविराम दिलाय। एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। अघोरी विद्या आम्हाला कळत नाही। अघोरी पूजा करून पालकमंत्री पद मिळालं असतं तर कधीच मिळवलं असतं। भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकाच मंचावर येण्याची शक्यता, मात्र या कार्यक्रमाला अजित पवार अनुपस्थित। एआयच्या परिसंवादाच्या कार्यक्रमाला पवार कुटुंबीय एकत्र। ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची दुपारी 12 वाजता बैठक। राज्यातील जिल्हा प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होणार बैठक। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर। दुपारी 2:30 वाजता मुंबई विमानतळावर दाखल होणार। अंधेरीतील नाफेडच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। मुख्यमंत्री फडणवीस आज जळगाव दौऱ्यावर। फडणवीस जळगावातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार। फडणवीस आणि खडसे एकाच मंचावर येण्याची शक्यता। मुंबई उच्च न्यायालयाचा माजी मंत्री धनंजय मुंडेंना दिलासा। करुणा मुंडे यांना पोटगीची रक्कम देण्याच्या सत्र न्यायालयाच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती। धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडेंसोबत लग्न झाल्याचं हायकोर्टातही नाकारलं। मुख्यमंत्री फडणवीस आज जळगाव दौऱ्यावर। फडणवीस जळगावातील विविध कार्यक्रमांना उपस्थित, तर फडणवीस आणि खडसे एकाच मंचावर येण्याची शक्यता होती। क्रांतिकारी खाजाजी नाईकांचे स्मारक आणि संग्रहालयाचं देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन होणार। हिंदू गोर बंजारा आणि लबाना कुंभ प्रेरणा स्थळाच्या भूमिपूजन कार्यक्रमात फडणवीस सहभागी होणार। जळगावच्या आकाशवाणी चौकात मुख्यमंत्री फडणवीसांच्या ताफ्यात घुसून एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न। शासनाकडे बाकी असलेले पैसे मिळत नसल्यानं ठेकेदाराचा रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न। पोलिसांच्या मध्यस्थीमुळे अनर्थ टळला। मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून महिलांना 0% व्याजदरात उद्योग कर्ज मिळणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय।
रासायनिक खतांवरील लिंकिंग थांबवा. शरद पवार गटाचे नेते सलील देशमुखांची कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंकडे मागणी. खतांच्या लिंकिंगमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका. बोगस बियाण्याची विक्री थांबवण्याचीही सलील देशमुखांची मागणी. मारहाणीचे व्हिडिओ चित्रित करून समाज माध्यमांवर व्हायरल करणारे बीड पोलिसांच्या रडारवर. व्हायरल करणाऱ्यालाही आरोपी करणार. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची माहिती. पहिलीपासून हिंदीची सक्ती नको. मनसेचा शालेय शिक्षण संचालकांना इशारा. अंधेरीत मनसेचे कार्यकर्ते आक्रमक. राम महाराजांची पालखी पुण्याकडे मार्गस्थ. तुकोबांच्या पालखीचा दुपारी पिंपरी चिंचवडच्या दापोडीत मुक्काम. संध्याकाळी संगमवाडी परिसरातून पालखी पुण्यात दाखल होणार. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा प्रवास पंढरपूरच्या दिशेने सुरू. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा दुपारचा मुक्काम फुलेनगर येथे होणार. पालखी पुण्यातील भवानी पेठमध्ये मुक्कामी असणार. संत तुकाराम महाराज आणि संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे पुणे पालिका आयुक्त स्वागत करणार. दरवर्षी शहराच्या महापौरांकडून पालखीचं स्वागत केलं जातं. मात्र पालिकेच्या निवडणुका रखडलेल्या असल्यानं हा मान आयुक्तांना मिळाला. पुणे शहरातील प्रमुख 20 रस्ते आज वाहतुकीसाठी बंद. पुढील 3 दिवस अवजड वाहनांना पुण्यात प्रवेशबंदी. वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. पोलीस आयुक्तांचं आवाहन. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज पुण्यात दाखल होणार. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सज्ज. महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पथकं तैनात. शीघ्र कृती दल, बॉम्ब शोधक आणि नाशक पथकासह राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्याही तैनात. संत तुकाराम महाराजांच्या पादुका दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. पुण्याच्या नानापेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात पालखीचा 2 दिवस मुक्काम असणार. अहिल्यानगरमधील नेवासा नगरी माऊलीच्या गजरानं दुमदुमली. नेवाशात ज्ञानेश्वरी आषाढी दिंडीचा पहिला रिंगण सोहळा पार पडला. बीडच्या परळीत संत गजानन महाराजांच्या पालखीचं उत्साहात आगमन. पालखीत 700 वारकऱ्यांचा सहभाग. गजानन महाराजांची पालखी 4 जुलैला पंढरपुरात दाखल होणार. महंत काशीनाथ महाराजांच्या दिंडीचं प्रस्थान 25 जून रोजी होणार. यावर्षी दिंडीचं 20वं वर्ष. हजारो वारकरी दिंडीत सहभागी होत असतात. नागतळा ते पंढरपूर असा 10 दिवसांचा वारकऱ्यांचा पायी प्रवास असतो. सोलापूरमधील वाखरी ते पंढरपूर पालखी मार्गावर अवघ्या 2 महिन्यातच तडे. वाखरी ग्रामस्थांकडून रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण करत संताप व्यक्त. साताऱ्यातील लोणंदला येणाऱ्या माऊलींच्या पालखी सोहळ्यात गैरसोय नको. प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांच्या विशेष आढावा बैठकीत सूचना. आषाढी वारीचा वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह. दौंडच्या बापलेकाकडून पारंपरिक वाद्य वाजवत वारकऱ्यांचा विरंगुळा. नाशिकमधील सायकल वारी पंढरपूरच्या दिशेनं रवाना. सायकल वारीतून सायबर गुन्हेगारीवर जनजागृती. गेल्या 13 वर्षांपासून पर्यावरणपूरक उपक्रम सुरू. सायकल रॅलीत शेकडो नागरिक सहभागी. मुंबईला आज हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट. समुद्रात 3.5 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा इशारा. पुणे, पालघर, रायगड जिल्ह्यातही तुफान पाऊस. मुंबईला आज रेड अलर्ट. नाशिक, पुणे, पालघर, रायगडमध्ये मुसळधार पाऊस. पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसानं अनेक भागात अतिवृष्टी. पुणे जिल्ह्यातील तामिनी घाट विभागात पावसाचा जोर वाढला. पुण्यात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट. तामिनी घाट परिसरात 230 मीटर पावसाची नोंद. पर्यटकांना काळजी घेण्याचं आवाहन. रत्नागिरीत पावसाचा वेग मंदावला. सकाळपासूनच ढगाळ वातावरण. जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या सरी.